अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 जानेवारी 2026च्या सांघिक प्रार्थनेला आपण जमलेलो आहोत। नववर्षाचा प्रथम दिन आणि या दिवशी आपण स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। सांघिक प्रार्थना म्हणजे स्वामींचं सान्निध्य। स्वामींच्या सान्निध्यात असल्यावर बौद्धिक, वैचारिक, मानसिक, शारीरिक आणि आर्थिक संपन्नता सहज लाभते। असे भाग्यवंत आपण आहोत, पण आम्हाला त्याचं स्मरण राहत नाही आणि म्हणून स्मरण राहण्यासाठी ही सांघिक प्रार्थना, जागृतीसाठी प्रार्थना, भक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवण्यासाठी प्रार्थना। रामदास स्वामी म्हणतात, विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी, जनी बोलण्या सारखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा। विवेके क्रिया आपुली पालटावी। विवेक म्हणजे काय? तर चांगलं वाईट समजणं, योग्य अयोग्य यातला फरक कळणं, हित अहित जाणणं आणि मंगल आणि अमंगल यातील भेद जाणून त्यानुसार आपली जीवनातली पावलं टाकत जाणं, ह्याची जाणीव असणं म्हणजे विवेक। ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, मी अविवेकाची काजळी फेडुनी, विवेक दीप उजळी, ते योगिना पाही दिवाळी निरंतर। आता ज्ञानेश्वरांचे शब्द आहेत, त्या काळातली मराठी भाषा आहे, प्रत्येकजण त्याचा विविध अर्थ लावू शकतो। ज्ञानेश्वरांची जी प्रतिभा आहे त्या प्रतिभेला जाणून घेणं खूपच कठीण आहे आणि म्हणून माझ्या परीने मला ज्याचा अर्थ जो जाणवला तो अर्थ तुम्हाला सांगत आहे। अविवेक म्हणजे अज्ञान, अविचार, चुकीच्या समजुती। ती अविवेकाची काजळी फेडुनी म्हणजे नाहीशी करून। आता इथे मी हा शब्द म्हटला आहे, मी अविवेकाची काजळी फेडुनी, तर याचा अर्थ ज्ञानेश्वर म्हणतात की मी अविवेकाची काजळी दूर करून, असाही अर्थ कोणी काढू शकतो। परंतु मला असं वाटतं मी हा शब्द वेगळ्या अर्थाने ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला आहे। मी म्हणजे आपण जर अविवेकाची काजळी फेडली आणि विवेक दीप जर उजळले तर आपल्या जीवनात निरंतर अशी दिवाळी साजरी होते। आता मीचा गहन अर्थ त्यांनी घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण सर्व येतो। आपण म्हणजेच अविवेक सोडून द्यायचा आहे आणि त्याचबरोबर विवेकचा दीप उजळत न्यायचा आहे, म्हणजे सातत्याने या ज्ञानाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करत राहायचा आहे। आणि जेव्हा असं आयुष्यात घडतं आहे तेव्हा तो योगी किंवा साधक निरंतर म्हणजे कायमस्वरूपी दिवाळीचा अनुभव घेतो। बाह्य प्रकाशापेक्षा आंतरिक ज्ञानाचा आणि आनंदाचा प्रकाश नेहमी उजळत असतो। खरी दिवाळी नुसते बाहेरून दिवे लावण्यात नाही, तर अंतरंगातील असलेलं अज्ञान, अंधकार दूर करून आत्मज्ञानाचा प्रकाश जागृत करण्यामध्ये आहे। आणि असा प्रकाश जागृत झाल्यावर आपल्याला कायमस्वरूपी आनंद मिळतो आणि याच मार्गाने प्रत्येकाने जाण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यासाठी ही उपासना, त्यासाठी साधना, त्यासाठी प्रार्थना। तुकाराम महाराज म्हणतात, साधू संत येती घरा, तोची दिवाळी आणि दसरा। नामदेव म्हणतात, नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी। दिवा व प्रकाश दोन्ही जसे एक आहेत,
त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी एकतेने राहतो, असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिशादर्शन करताना सांगितले आणि आपल्या असलेल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. गुरु शिष्यातील हा एकत्वाचा विचार दीप व प्रकाशाप्रमाणे परस्पर पूरक आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील ते तो लाभो, प्राणीच्यात. माणसाच्या जीवनातील अंधकार जाओ, संपूर्ण विश्वाला त्याच्या स्वधर्माचा सूर्य पाहण्याची प्रेरणा मिळो, त्या माध्यमातून प्रत्येकाची आध्यात्मिक प्रगती होत राहावी, अशी ज्ञानेश्वरांची प्रार्थना आहे. एका दीपामधून अनेक दीप प्रज्वलित होतात. दीप वेगवेगळे असतात, परंतु प्रकाश एकच असतो. त्याप्रमाणे तुझं आणि माझं नातं आहे, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे. मी तुझ्यामध्ये आहे, तू माझ्यामध्ये आहे, तुझ्या माझ्यामध्ये काही भेद नाही, अशी जाणीव भगवंतांनी अर्जुनाला करून दिली आहे. मुक्ताबाईंनी देखील याचं वर्णन करताना म्हटलं आहे, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले हो सूर्याशी. काय कवी कल्पना आहे बघा, की मुंगी किती लहान, किती क्षुद्र, परंतु तिने सूर्याला गिळण्या इतकी ताकद तिच्यात निर्माण झाली. हे जे मोठेपण आहे, हे कशामुळे लाभलेलं आहे, तर आत्मज्ञान प्राप्त झालं मुळे ही शक्ती प्राप्त झाली आहे. त्यातून ही शक्ती निर्माण होते. ईश्वराचं रूप सूक्ष्मही आहे आणि ईश्वराचं रूप विशालही आहे. आपण लहान आहोत, पण आपण मोठं होऊ शकतो ईश्वर भक्तीने. एवढी भक्तीची महानता यातून वर्णन केलेली आहे. गुरु कृपावंत आहे, तो सतत कृपा करत असतो, परंतु जोपर्यंत शिष्य तयार होत नाही तोवर शिष्याचा कृपेशी संबंध जुळून येत नाही. गुरुकृपेचा मेघ वर्षतो, परंतु तुम्ही स्वतः जिथे पावसाचा थेंब देखील येणार नाही अशा ठिकाणी असाल तर तुम्ही कृपा कशी प्राप्त करून घेणार. गुरुकृपेच्या पौर्णिमेचा चंद्र उगवलेला असेल, परंतु तुम्ही डोळे बंद करून बसला असाल तर तुम्ही गुरुकृपा कशी प्राप्त करणार. गुरुकृपा प्राप्त करून घेण्यासाठी भक्ताला तयारी करावी लागते. जेव्हाची भक्ताची श्रद्धा संपूर्ण असते व तो अंतःकरणापासून गुरुची महती जाणतो, गुरुच्या उपदेशानुसार आचरण करतो व तो त्याचा सहज भाव बनतो, त्याच्यावर गुरुकृपा होते. परंतु गंमत इथेच असते. गुरुकृपा व्हावी असे प्रत्येक भक्ताला तीव्रतेने वाटत असते, परंतु अनेकदा भक्त साशंक अवस्थेत असतो. नदीच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या माणसाला कोणी सांगितले की पाण्यात उतरा आणि पोहायला शिका, आणि तर त्या माणसाचा जर मनात विचार आला, पाण्याचा काय भरोसा, आधी पोहायला शिकतो आणि नंतर पाण्यात उतरतो. जर मनुष्य पाण्यात उतरायला तयार होत नसेल तर पोहायला कसा शिकणार. माणसाने हळूहळू पाण्यात सांभाळून उतरले की पोहणे कठीण जात नाही. गुरुवरची श्रद्धा दृढ करीत गेलात की गुरुकृपा लाभते. गुरुची कृपा म्हणजे काय याचे कबीरांनी फार सुंदर वर्णन केले आहे. गुरु कृपाल कृपा जब किन्नी. स्वतःच कृपा आहे, तो कृपाळू आहे. सद्गुरु कृपा झाली की नवीन दृष्टी प्राप्त होते. सद्गुरु विवेक देतो, ज्ञान देतो, सद्गुरु साथ देतो, सहयोग देतो. तुम्ही स्वयं बनावे यासाठी मदत करतो. सद्गुरु ज्ञानाचा दिवा हातात देतो. कबीराने म्हटले आहे, आगे ये सद्गुरु मिला, दीपक दिया हाती, भगती भजन हरि नाम हे, दूजा दुःख अपार. फक्त परमात्म्याचे स्मरण, त्याची भक्ती, त्याचं भजन, त्याच्या नावाचं स्मरण, त्याची प्रचिती, चहूबाजूनी परमात्मा आहे ही जाणीव, दुजा दुःख अपार. बाकी सर्व दुःख आहे हे ज्ञान त्यातून प्राप्त होते. भक्ती हे प्रेमाचे शुद्ध तमरूप आहे.
भक्ती म्हणजे भक्त देत असतो, सर्वस्व देत असतो, काही राखून ठेवत नाही, स्वतःला संपूर्ण देऊन टाकतो, त्याला समर्पण म्हणतात. मागणी मात्र काहीच नाही. नको वैकुंठ, नको स्वर्ग. भक्ताची अशी मागणी नसते व लपलेली मागणीही नसते. मागणी असते ती आली की त्या ठिकाणी भक्ती क्षीण होत जाते. भक्ताची काही मागणी नसते, म्हणूनच भक्ताला जेवढे मिळते तेवढे कुणालाच मिळत नाही. भक्ताला परमात्मा पूर्णपणे प्राप्त होतो, परंतु ही भक्ताची आकांक्षा नसते, त्याने हे इच्छिलेलेही नसते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला, प्रत्येक कृतीतून जो माझे ध्यान करतो, जो माझ्याशी सतत जोडलेला असतो, अशा श्रेष्ठ निष्काम उपासकाचा योगक्षेम मी चालवतो. अशा साधकाला ज्या गोष्टी प्राप्त करून घेणे अशक्य आहे किंवा तो कल्पनाही करू शकत नाही, अशा गोष्टी मी त्याला प्राप्त करून देतो. जी वस्तू प्राप्त आहे त्याचा क्षेम म्हणजे मी रक्षण करतो. निष्काम उपासकाच्या भौतिक व आध्यात्मिक योगक्षेमाची चिंता मी वाहतो. माझी उपासना करणे सहज सुलभ आहे. मला कोणी अनन्य भावाने पत्र, पुष्प, फल किंवा नुसते जल जरी अर्पण केले तरी ते मला पावते, परंतु फक्त ते शुद्ध चित्ताने, भावभक्तीने अर्पण केले पाहिजे. उपासक काय देतो हे मी पाहत नाही. मला देताना तो अंतःकरणही बरोबर घेऊन येतो की नाही ते मी बघतो. भक्ताने कुठलेही पत्र अर्पण करावे, परंतु पुष्प देताना त्याने मला जीवनपुष्प विकसित करून ते समर्पित केले पाहिजे. त्याचप्रमाणे कोणतेही फळ अर्पण केले तरी चालेल, परंतु मला हवे असते उपासकाच्या कर्माचे मधुर फळ. कोणत्याही रसाचे अथवा जलाने त्याने मला समर्पण केले तरी चालेल, परंतु मला हवे असते रसमय जीवन. संपूर्ण जीवनातील रस नष्ट झाल्यावर लोक माझ्याकडे वळतात. असे रसहीन जीवन मी कसे स्वीकारेन? वर दिसायला सोपी असलेली माझी भक्ती आचरणात आणायला मात्र फार कठीण आहे. त्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. शुद्ध अंतःकरण, अंतःकरणात प्रेमाची आर्द्रता, अढळ निष्ठेचा महामेरू आणि माझ्याविषयीचा अनन्य भाव, अशा भक्ताला मी शांती सुखाचा लाभ करून देतो. देदीप्यमान ज्ञानदीपाने त्याचा मोहांधकार नाश करतो व ज्ञान प्राप्त झाल्याने त्याला परमशांतीचा लाभ होतो. सत्यम शिवम सुंदरम या त्रयीचा साक्षात्कार होतो. दीपे दीपू लाविला. आपले खरे सुख कशात आहे हे आपल्याला शोधायचे आहे. परमपूज्य नाना यांनी आपले मन दिव्य करण्यासाठी श्री स्वामी समर्थांची उपासना आपल्याला दिली आहे. आपण त्या उपासना मार्गावरून जात आहोत. आपला सद्गुरू आपल्याला सांगत असतो की आपल्या अंतःकरणात जो ईश्वर आहे त्याला जाणा. जसा आपल्या अंतरंगात ईश्वर आहे तसा दुसऱ्याच्या अंतःकरणातही ईश्वर असतो हे समजून घ्या. या दोन्ही गोष्टींचे एकाच वेळी भान असणे खूप महत्त्वाचे आहे. ज्ञानेश्वरांनी याविषयीचे सुंदर चित्र रंगवले आहे. ज्ञानेश्वरांनी एका आईचं वर्णन केले आहे. तिच्या कडेवर तिचे बाळ आहे. आकाशातील चंद्र तिला आपल्या बाळाला दाखवायचा आहे. बाळ तर खूप छोटे आहे, त्यामुळे त्याची दृष्टी एवढ्या दूरवर आकाशात कशी पोहोचणार, अशा संभ्रमात ती आहे. तर ती बाळाला म्हणते की ते झाड बघ, ते झाड दिसतंय ना, त्या झाडाची ती फांदी बघ, त्यानंतर त्याच्या थोडासा वर बघ आणि तुला तो आकाशात असलेला चंद्र दिसेल. सद्गुरूही आपल्या शिष्याला सांगत असतो की आत्ता तू एवढीच उपासना कर. याचा अर्थ असा असतो की आत्ता मी सांगतो त्या उंचीवरील फांदीकडे पहा, त्यानंतर तुला दिव्य दृष्टी व मन प्राप्त होणार आहे. त्यामुळे तू आकाशाची उंची सहज गाठू शकशील.
सद्गुरू आपल्या शिष्याला हे वारंवार समजावून देत असतो आणि त्यासाठी ज्ञानेश्वरांनी दिलेली ही एक उपमा आहे. माणूस अनेकदा स्वतःला ओळखू शकत नाही. कुणीतरी त्याला जाणीव करून द्यावी लागते की तुझ्याकडेही खूप चांगल्या गोष्टी आहेत. माणसाला नको त्या गोष्टीचा अभिमान असतो, परंतु स्वतःकडे असलेल्या ईश्वराने दिलेल्या चांगल्या देणगीचे मात्र त्याला भान नसते. प्रत्येकाकडे असलेले ईश्वरी देणगी म्हणजे त्याच्या ठायी असलेले प्रत्यक्ष ईश्वराचे अस्तित्व होय. त्या संबंधी असलेली एक सुंदर कथा सांगते. एक सिंहाचे पिल्लू आहे. ते मेंढ्यांच्या कळपांमध्ये लहानाचे मोठे होते. त्याला सतत वाटत असते की मीही एक मेंढरूच आहे. त्याला स्वतःचे रूप कळलेलेच नसते. एक दिवस एक सिंह तिथे येतो आणि त्या पिल्लाला सांगतो की तू माझ्याकडे बघ, नंतर त्या बाकीच्या मेंढरांकडे बघ. तुला काही फरक दिसतोय का? जो फरक माझ्यात आणि त्यांच्यात आहे तोच फरक तुझ्यात आणि त्यांच्यामध्येही आहे हे तू लक्षात घे. तसे तुला भान आलेले नाही. ईश्वर आपल्याला सांगत असतो, मी तुमच्या हृदयामध्ये आहे, इतर प्रत्येकाच्या हृदयात आहे. तुम्ही जाणण्याचा मात्र प्रयत्न केला पाहिजे. हे प्रयत्न आपण करीत नाही. आपण आपल्याला पैसा कसा मिळेल त्यासाठी प्रयत्न करीत असतो. प्रसिद्धी, ऐषाराम कसा मिळेल या विवेचनेत आम्ही व्यग्र असतो. आपली ही दृष्टी आपण आता बदलायला हवी. उपासनेच्या एका ठराविक टप्प्यापर्यंत आता आपली प्रगती झालेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला पाहता आले पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची परंतु फार सुंदर गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. एखाद्या माणसाची उपासना सुरू झालेली असते. त्या मार्गावरून तो पुढे जात असतो. त्याला वाटत असते की आता मला सर्व काही मिळाले आहे. या कल्पनेत तो गर्क असतो. तरी कधीतरी कुठेतरी अयशस्वी होत राहतो. उपासना सुरू असते. त्याचे अनुभवही त्याला मिळत असतात. पण मध्येच कुठेतरी असे वाटत राहते की कुठेतरी काहीतरी कमी पडते. याचे कारण असे आहे की आपण बरेचदा कुठल्या तरी नको त्या सावलीमागे धावत असतो. याविषयी ज्ञानेश्वरांनी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. एक बालक खेळत आहे. त्याची सावली पडली आहे. पूर्वीच्या काळचं ते उदाहरण आहे, कारण आत्ताच्या काळात खेळणाऱ्या बाळाची सावली पडण्या इतके ऊन घरात येतच नाही. त्या काळी मात्र खेळणाऱ्या मुलाची सावली पडत असे. बालक जसजसे सावलीतील कपाळाला हात लावण्याचा प्रयत्न करते तसतसे त्याचे सावलीतले कपाळही पुढे पुढे जात राहते. बालक आणखीन हात पुढे करतो तशी सावली आणखीन पुढे जाते. त्याचा हात काही त्या सावलीतील कपाळाला लागत नाही. आई लांबून हे सर्व पाहत असते. तिला हसू येतं. इथे आई म्हणजे साक्षात परमेश्वर आहे हे ध्यानात का? आई पुढे होते व त्या बाळाला सांगते, अरे तू तुझ्या कपाळाला हात लाव, मग सावलीतली कपाळाला आपोआप हात लागेल. आपण नेमके हेच विसरलेले आहोत की आपण आपले प्रश्न सहज सोडवू शकतो. नाना नेहमी सांगत की समर्थांचा भक्त हा समर्थ असावा. काही प्रश्न आपणच उगाच निर्माण केलेले असतात आणि काही प्रश्न आपण सहज सोडवूही शकतो, पण आम्ही सोडवण्याचा प्रयत्नच करत नाही. आपण कुठल्या तरी दुसऱ्याच पद्धतीचा अवलंब करतो. प्रत्येकाने हे समजून चालावे की माझ्या आयुष्यातील छोट्या छोट्या समस्या मी सहज सोडवू शकतो. तसे करण्याची महान शक्ती श्री स्वामी समर्थ आपल्याला नक्की देतात. माझ्या आयुष्यात यापुढे कमीत कमी प्रश्न राहतील हा भाव प्रत्येकाने मनी ठेवायचा आणि उपासना करायची आहे. उपासना कशी करायची? एक ध्यान आहे चित्ती कोटी भास्कराचे, एकमेव स्वामी देव सदा पूजनाचे. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम,
असा आंतरिक ध्यास घेऊन आपण तृप्त झालो पाहिजे, धन्य झालो पाहिजे. श्री स्वामी समर्थ असं दैवत आहे की जणू कृपेचा महासागर होई. इतकी कृपा करतात की कधीतरी भक्ताच्या मनात प्रश्न उभा राहतो की विशेष काही न करता देखील श्री स्वामी समर्थांचा माझ्यावर इतका लोभ आणि प्रेम. खरंच स्वामी तुम्ही कृपाळू आणि कनवाळू आहात. मी मात्र कृपण, सेवा करण्यात कमी पडतो. भक्ताच्या हृदयात भक्तिधारा वेगाने वाहू लागतात आणि भक्ताची श्री स्वामी समर्थांच्या चरणाठाईची निष्ठा अधिक अधिक दृढ होत राहते. श्री स्वामी समर्थांची अशी कृपा प्राप्त होण्यास फक्त एकाच गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे अहंकार रहित होऊन श्री स्वामी समर्थांना शरण जाणे. अहंकार जवळ ठेवून कोणी स्वामींचा लाडका भक्त होऊ शकत नाही. स्वामी भक्ताला अहंकार सोडूनच ये असं सांगतात. न ऐकल्यास कठोर शब्दात जाणीव करून देतात. एकदा का भक्त या अहंकारातून मोकळा झाला की स्वामी समर्थांच्या कृपेला प्राप्त होतो. भक्ताचे जीवन धन्य होते. म्हणूनच श्री स्वामी समर्थांच्या कृपेला प्राप्त होण्यासाठी प्रथम अहंकार सोडला पाहिजे. आपले नाना सांगतात, अहंपणाचा लोप करुनी कृतार्थ जीवन करा. पावन करुनी घ्यावे मजला तेजोमय भास्करा. संत नामदेवाच्या चरित्रातली एक कथा आहे. विठ्ठल मंदिराच्या पायरीवर अढळ स्थान मिळावे म्हणून नामदेव तिथे येऊन दारात उभे राहून विठ्ठलाला विनवणी करतात. विठ्ठलाला म्हणतात की तुझ्या पायरीवर मला स्थान दे. त्यावेळेला विठ्ठल म्हणतात, नामा 15 दिवस थांब, तुझी मागणी पूर्ण करतो. 15 दिवसांची मुदत ऐकून नामदेव पटकन देवळाच्या दारातच बसले. डोळ्यापुढे अंधेरी आली. नामदेवांनी विचार केला, कृपा होईपर्यंत उंबरठा सोडायचा नाही. अहोरात्र येणारे जाणारे नामदेवाला लाथाडतायत. कोण मूर्ख दारात बसलाय म्हणून हात धरून दूर नेतायत. परंतु नामदेव पुन्हा उंबरठ्यात. जातपात जाणत नाही म्हणून कुणी शिव्या देत आहेत, कुणी स्पर्श होऊ नये म्हणून दूरून जात आहेत. परंतु विठ्ठलाच्या कृपेसाठी दारात स्थान मिळावे म्हणून नामदेवांनी सर्व अपमान सहन केला. एकच ध्यास विठ्ठलाची भेट. स्वामी समर्थांची कृपा प्राप्त होण्यासाठी आम्हाला नामदेवाप्रमाणे सर्व अपमान अहंकार दूर ठेवून नितांत श्रद्धेने सेवा केली पाहिजे. तरच सेवा घडेल. कितीही अपमान इतर जण करू देत, मी मात्र स्वामी कार्यापासून तिळभरही दूर होणार नाही असा भाव मनी असावा. स्वामी भक्तीचा अमृत कुंभ आपल्या हाती आला आहे. त्यातील अमृत इतरांना पाजण्याची जबाबदारी आपली आहे. तशा संदर्भातील महाराजांची एक कथा आहे. मोरोपंत बापट नावाचे एक सद्गृहस्थ जकात नाकावर कामाला होते. अक्कलकोट ते तुळजापूर यामध्ये असलेल्या जकात नाकावर ते कामाला होते. पूर्वीच्या काळी हॉटेल नसत, त्यामुळे येथे येणारे जाणारे यात्रेकरू त्यांच्या घरी राहत असत. मोरोपंतांना जकात नाकावर जास्त पैसा मिळत होता. येणाऱ्या यात्रेकरूंकडे त्यामुळे त्यांचे दुर्लक्ष होत असे. त्यांची सेवा करणे त्यांना कष्टाचे वाटे. त्यांचे सर्व लक्ष हे जकात नाकावर मिळणाऱ्या पैशावर होते. एकदा ते स्वामींच्या भेटीला आले. महाराजांनी त्यांना स्पष्ट सांगितले की अरे, तुझ्याकडे येणाऱ्या लोकांची तू सोय पाहायची आहे, योजना करायची. त्यात तू टाळाटाळ करत आहेस, हे चुकीचं आहे. यात्रेकरूच्या राहण्याची खाण्याची व्यवस्थित योजना कर, तुला अमाप पैसा मिळेल. तू नको असलेल्या लक्ष्मीकडे जातो आहेस. त्यानंतर मोरोपंत येणाऱ्या यात्रेकरूची चोख व्यवस्था ठेवू लागले आणि त्यांना अमाप धन मिळू लागले. आता यात्रेकरूंची व्यवस्था करायची म्हणजे काय? येणारे यात्रेकरू जकात नाक्यावर येत. हा जकात नाका 2 देवस्थानांच्या मध्ये येत होता. भक्ती मार्गावरील या लोकांची व्यवस्था कर असे स्वामींनी त्यांना सांगितले होते.
या लोकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे हेही त्यात अभिप्रेत आहेत. भक्तिमार्गावरून चालणाऱ्या साधकाला मार्गदर्शन करणे ही एक प्रकारची उपासनाच असते, हे या लीलेतून आपण जाणून घ्यायचे आहे. आता स्वामी चरित्रातील दुसरी कथा बघूया. राजे पटवर्धन यांची ही कथा आहे. ते एकदा महाराजांच्या दर्शनाला आले. ते सांगलीचे मोठे राजे असल्यामुळे मेण्यातून आले. बरोबर सेवकांचा मोठा लवाजमा. अगदी राजेशाही थाटात वैभव मिरवत ते आले. सोबत येताना त्यांनी फळावर मिठाई आणली होती. हे सर्व महाराजांना अर्पण करताना त्यांच्या मनात विचार आला की हे सर्व माझे वैभव आहे. महाराजांनी त्या क्षणी त्यांचे मनोगत जाणले. महाराज त्याच्यावर गरजले, कुणाचे वैभव? त्याबरोबर राजे एकदम चपापले. त्यांना कळून चुकले की माझ्या मनातील विचार महाराजांनी वाचले आहेत. तरी पण माणसे फार विचित्र वागू शकतात. त्यांना वाटले की स्वामींना जाणून घ्यावे. त्यांनी मिठाईच्या ताटामध्ये 2 अंगठ्या ठेवल्या. ते ताट राजांनी स्वामींच्या समोर ठेवले. श्री स्वामी समर्थ त्यांना म्हणाले, ज्या 2 अंगठ्या ठेवल्या आहेस त्या प्रथम बाजूला कर. त्यानंतर मात्र सांगलीचे महाराज पूर्णपणे खजील झाले. महाराज त्यांना म्हणाले, तुला वैभव कोणी दिले? आपण आपल्या वैभवाचा गर्व करतो. तसा गर्व करू नये हे या कथेतून समजावून घ्यायचे आहे. आपल्याला पैसा मिळाला, मुलांनी चांगले शिक्षण घेतले, घर घेतले तर आई वडिलांच्या मनात गर्व उत्पन्न होतो. महाराज काय सांगत आहात ते जाणा. महाराज सांगतात की विचार करा, हे वैभव तुम्हाला कुणी दिले? प्रत्येक उपासकाने ही गोष्ट लक्षात ठेवावी की माझ्याकडे कितीही मोठेपणा आला, वैभव आले, तरीही मी सदा विनम्रच राहीन. कारण हे वैभव आपल्याला ईश्वरी कृपेने प्राप्त झाले आहे, याची जाणीव प्रत्येकाने क्षणोक्षणी बाळगली पाहिजे. नवरोजी नावाचे एक पारशी गृहस्थ होते. त्यांचे बैरोजी हे मित्र होते. ते आपल्या मित्राला भेटण्यासाठी अक्कलकोटला आले होते. रात्री 2 मित्र गप्पा मारत बसले होते. घराची सर्व दारं खिडक्या पूर्ण बंद केली होती. अक्कलकोट निवासी बैरोजी नवरोजींना म्हणाले की इथे अक्कलकोट स्वामी आहेत. वह बहुत बड़े आदमी हैं, क्या क्या चमत्कार करते हैं. बैरोजींना स्वामींच्या चमत्काराच्या अनेक कथा माहीत होत्या. त्या त्यांनी नवरोजींना ऐकवल्या. मध्यरात्री 12 वाजता त्यांच्या या गप्पा रंगल्या होत्या. मित्रांनी सांगितलेल्या चमत्कारांच्या कथावर नवरोजीचा विश्वास बसत नव्हता. हा काय सांगतोय, असं कसं शक्य आहे असे त्यांना वाटत होते. त्याचबरोबर साक्षात श्री स्वामी समर्थ तिथे येऊन उभे राहिले. खरे पाहता दारं खिडक्या सगळी बंद होती. महाराजांना पाहताच नवरोजी घाबरून गेले. तरी ते महाराजांशी बोलू लागले. आपले प्रश्न त्यांनी महाराजांना विचारले. संभाषण सुरू असताना नवरोजीच्या मनात विचार येऊन गेला की आता महाराजांना काय देऊ. पूर्वीच्या काही लोक महाराजांना विडा देत असत. नवरोजी विडा देण्यासाठी खलबत्तात विडा कुटू लागले. संभाषण सुरू होते, विडा करणेही सुरू होते. तेवढ्यात पाहता पाहता महाराज दिसेनासे झाले. नवरोजींना समजून चुकले की काहीतरी वेगळे घडले आहे. दुसऱ्या दिवशी महाराजांची भेट घ्यावी असे त्यांनी ठरवले. दुसऱ्या दिवशी नवरोजी सकाळी उठून मठात गेले. त्यावेळी त्यांना समजले की गेले 2 दिवस महाराज अक्कलकोटच्या बाहेर आहेत. नवरोजींना आणखीन एक धक्का बसला. अक्कलकोटला नसतानाही स्वामींनी आपल्या घरी येऊन दर्शन कसे दिले या विचारात ते पडले. बराच वेळ मठात थांबून राहिले. थोड्या वेळाने श्री स्वामी समर्थ मठात आले. महाराजांनी त्यांना उपदेश केला की तू नर्मदेकडे जा. थोड्या दिवसांनी ते मुंबईला आल्यावर त्यांना बडोद्याहून काही कामानिमित्त बोलवणे आले. ते बडोद्याला गेले. सयाजी गायकवाड या संस्थानिकाकडे काही काम होते. ते काम झाल्यावर सयाजी गायकवाड यांनी
त्यांना अमाप द्रव्य दिले आणि तिथून निघताना सयाजी गायकवाड त्यांना म्हणाले की तुमची व महाराजांची भेट झाली आहे. तुम्ही माझे एक काम करा, महाराजांना इथे बडोद्याला घेऊन या. नवरोजींना वाटले की आपण सहज महाराजांना घेऊन जाऊ. अमाप द्रव्य व अनेक सहकार्यांना घेऊन ते पुन्हा अक्कलकोटला आले. नवरोजींच्या मनात महाराजांना बडोद्याला घेऊन जायचे होते असा एक शुद्ध हेतू होता. असा शुद्ध हेतू सयाजी गायकवाडांच्या मनात मात्र नव्हता. महाराजांना बडोद्याला आणल्यावर आपल्याला अमाप धन मिळेल असा विचार त्यांच्या मनामध्ये होता. श्री स्वामी समर्थांनी नवरोजींना सांगितले, हम नहीं आते हैं. इथे सांगायचा मुद्दा असा की महाराज सर्व जाणतात. तुमच्या मनात भाव कसा आहे हे महाराज जाणतात. आपल्या मनात शुद्ध भाव ठेवणे हाही उपासनेचा एक भाग आहे. कोणती गोष्ट आपण कशासाठी करत आहोत हे तुमच्या मनात प्रथम स्पष्ट असायला हवे. सतत नामस्मरण करताना आपण ईश्वराच्या सान्निध्यात आहोत हा भाव मनात जागरूक असावा. आपण ईश्वर आणि ईश्वराच्या व ईश्वर आपल्या सान्निध्यात आहेत असे हे नामस्मरण आपण सतत केले पाहिजे. तरच आपली उपासना त्वरित सुफल होते. नानांनी दिलेल्या उपासना पद्धतीच हेच अभिप्रेत आहे. म्हणून जे लोणावळ्याच्या मठात येतात त्यांना बरे वाटते. हवे आहे ते प्राप्त झालेले असल्याचा भाव मनात निर्माण होतो. अनेक ठिकाणी फिरून आलेल्या लोकांचे प्रश्नही येथे येतात सहज सुटतात. त्याच्या पाठीमागे नानाने दिलेल्या विशुद्ध उपासनाचे पाठबळ उभे असते. आणि या उपासना पद्धतीत आपण सर्वजण सहभागी आहोत. आपले हे केवढे मोठे भाग्य आहे. महाराजांचे दर्शन झाल्याखेरीज जेवायचं नाही असा व्रत नेम मोहोळच्या एका शिल्पकाराचा होता. याप्रमाणे 4 महिने झाले. एकदा दर्शनास आला असता आपले कुलदैवत शिवमल्हारी याचे दर्शन व्हावे असे त्याच्या मनात आले. त्याचे मनोगत जाणून त्याला प्रत्यक्ष शिवशंकराचे मल्हार स्वरूप महाराजांनी दाखवले. हे पाहून शिल्पकार धन्य झाला. आपला उद्धार करा अशी विनवणी त्यांनी महाराजांना करताच महाराज म्हणाले, नित्य नेमे भगवंताचे भजन करावे. सर्वांठाई भगवंत पाहावा म्हणजे उद्धार होईल. महाराज स्मरणगामी आहेत. आठवण काढताच धावून येणारे आहे. पण त्या आठवणीत आपली ओढ, प्रेम, आपली वेदना, कळकळ असावी लागते. भवंशी आपली उपासना ही दारावरची घंटी वाजताच दार उघडावे अशा अपेक्षेसारखी अधीरी असते. घंटीचे बटन 2-3दा वाजवणे हल्ली कोणी लागलीच दार उघडत नाही. आतूनच कोण आहे हे बघितले जाते आणि जर ओळखीचे असले तर आत प्रवेश मिळतो. नित्याच्या व्यवहारातही अशी परीक्षा होते. प्रतीक्षा करावी लागते. मग भगवंताच्या दारात का नाही प्रतीक्षा करावी लागणार? आपल्या उपासनेने आपल्या अंतरंगाची शुद्धी झाली असेल. आपल्याबद्दलची विश्वासाची भावना भगवंताला वाटली असेल तरच भगवंत दार उघडतो, आत प्रवेश करतो. त्यासाठीच या कथेतील शिल्पकारासारखा भोळा भाव, दृढ निश्चय आपण जपणे खूप जरुरीचे आहे. आपल्या मनातल्या गोष्टी साकार करण्यासाठी महाराजांनी तो बोध उपदेश त्या शिल्पकाराला केला. तो फार महत्त्वाचा असल्याने त्याचा विसर पडू देऊ नका. सर्व काळ भगवंताचे भजन करावे व सर्वत्र भगवंत पाहावा म्हणजे उद्धार होईल असे महाराजांनी आपल्याला या कथेतून शिल्पकाराच्या निमित्ताने शिकवले आहे. एक दिवस चिंतोपंत टोळांनी श्री स्वामी समर्थांना आपल्या घरी भोजनासाठी निमंत्रित केले होते. महाराजांनी ते निमंत्रण स्वीकारले होते आणि महाराज भोजनासाठी येणार होते. चिंतोपंत टोळांचे चिरंजीव विष्णुपंत कलेक्टर कचेरीत नोकरीला होते. त्यांना 10 वाजता हजर राहावे लागले.
इकडे महाराजांनी मुद्दामून येण्यास उशीर केला. आता आपल्याला कचेरीत जाण्यास उशीर होणार हे विष्णुपंतांनी ओळखले होते. परंतु महाराजांच्या आधी जेवणे त्यांना योग्य वाटले नाही. नोकरीचे काय व्हायचे ते होऊ दे, पण स्वामी महाराजांच्या आधी जेवणार नाही असा त्यांनी निर्धार केला. 11 वाजता महाराज जेवायला बसले. त्यांच्यानंतर विष्णुपंत घाईघाईने जेवून कचेरीत गेले. उशीर झाल्याबद्दल ते मुख्य कारकून देवराव यांच्याकडे क्षमायाचना करू लागले. तेव्हा देवराव म्हणाले, कसला उशीर? तुम्ही तर 10 वाजताच येऊन हजेरी लावली आहे. ही पहा सही. ते पाहून ही सारी स्वामी भक्तांची लीला आहे याविषयी विष्णुपंतांच्या मनात मुळीच शंका उरली नाही. विष्णुपंतांची भक्ती परिपक्व होती. त्यामुळे कचेरीत वेळेवर जाणे शक्य होणार नाही हे जाणून जरी अस्वस्थ झाले तरी त्यांनी स्वतःला सावरले. महाराजांच्या आधी जेवणाचे त्यांनी ठामपणे नाकारले. खुद्द चिंतोपंत त्यांना, महाराजांचे काही सांगता येत नाही. तुला कचेरीत जाण्यास उगाच उशीर होईल. तू स्वयंपाकघरात बस, जेव आणि वेळेवर कचेरीत जा असे म्हणत असतानाही विष्णुपंतांना असा अप्रशस्तपणा करणे पटले नाही. त्यांची महाराजांवर भक्ती होती ती पक्की होती. नुसती श्रद्धा नव्हती, अढळ आणि अचल अशी निष्ठा होती. नोकरीचे काय एवढे, काय व्हायचे ते होऊ दे, पण महाराज जेवल्याखेरीज आपण जेवायचे नाही असा त्यांनी निर्धार केला. विष्णुपंतांचा निर्धार झाला आणि इकडे महाराज जेवायला बसले. ते विष्णुपंतांची परीक्षाच घेत होते. विष्णुपंतांचं मन पाहत होते. पण भक्ताची काळजी देवालाच असते. दामाजी पंच अडचणीत होते त्यावेळेला पांडुरंगाने नव्हे का विठू महाराजाचे रूप घेऊन आदिलशहाच्या दरबारात जाऊन रोख रकमेचा भरणा केला. सखू पंढरपुरास येते आहे असे समजतात पांडुरंगाने सखूचे रूप घेऊन तिच्या घरी जाऊन तिच्या सासूचा छळवाद सोसला नव्हता का? तोच पांडुरंग चाखोबाची गुरे राखत होता. त्याच्या बायकोचे बाळंतपणेही त्याने चोखोबाच्या बहिणीच्या रूपात येऊन निभावले होते. जनाबाईची धुणा भांड्याची दळण काढण्याची कामे करून पांडुरंग तिचा भार हलका करत होता. महाराजांनी भक्ताची पाठराखण केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी हे विष्णुपंतांचे उदाहरण म्हणजे महाराजांच्या रूपाने देवच आपल्या पाठीशी आहे. इतकेच नव्हे तर तो आपले बोट धरून आपल्याला सांभाळून नेणार आहे. हा आपला नित्याचा सांगती आहे. खरे तर जन्मजन्मीचा सोबती आहे असा अनुभव आपल्याला दिला आहे. असा अनुभव आपण स्वतःच्या आयुष्यातही घेऊ शकतो. परंतु त्यासाठी भक्ती निस्वार्थ, निशंक हवी, निर्भय हवी. तशी असली की महाराज आपल्यासाठी आपल्या जवळच आहेत. अशा प्रकारचे अनुभव अनेक स्वामी भक्तांनी घेतलेले नक्कीच घेतलेले असतील. माझ्या स्वतःच्या आयुष्यात असाच अनुभव मी घेतला आहे, तो इथे कथन करते. एक दिवस स्वामी समर्थ परिवाराच्या एका महत्त्वाच्या कार्यासाठी मला पोस्टात जाणं गरजेचं होतं. ऑफिसला जाण्यापूर्वी पोस्टात जाऊन ते काम करणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून स्टेशनजवळ असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये गेले. अर्थात पोस्ट ऑफिसची वेळ उशिराची होती. काही कारणामुळे मला ऑफिसला जायला उशीर झाला होता. ऑफिसमध्ये पोचल्यानंतर मी पण आमच्या डायरेक्टरच्या केबिनमध्ये गेले आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की मला उशीर झाला आहे, काही कारणामुळे मला उशीर झाला आहे. ते माझ्याकडे बघतच राहिले. मला म्हणाले, मॅडम तुम्ही काय म्हणताय? मी तर तुम्हाला सकाळी इथे 10:15 वाजता बघितलं आहे. तुम्ही इथे तुमच्या टेबलाशी काम करत होतात. मी म्हटलं, साहेब मी आत्ताच येते. ते म्हणाले, त्यांनी परत मस्टर उघडून बघितलं. मस्टरमध्ये त्यांनी प्रेझेंट मार्क मारलेला होता. समर्थांच्या कामासाठी उशीर केला. माझा निर्धार होता की काही झाले तरी हे परिवाराचं फार महत्त्वाचं कार्य आहे, ते आपल्याला केलंच पाहिजे. उशीर झाला तर काय होईल, 1 दिवसाची रजा जाईल, ठीक आहे असा निर्धार करून मी ते पोस्टातलं काम करून ऑफिसमध्ये पोचले. तर मला हा एक दिव्य भव्य असा अनुभव, समर्थ आपल्या पाठीशी आहे हा अनुभव मिळाला.
कार्यासाठी झोकून देणं गरजेचं आहे, ही भावना माझी अधिक अधिक या अनुभवातून अधिक अधिक दृढ होत गेली. या सर्व कथा महाराजांचे विशाल रूप साकार करतात. आपल्या परमपूज्य नानांनी म्हटले आहे, अशा शक्तिशाली महादैवताची, अशा शक्तिशाली महादैवताची करावीच भक्ती अतिदृढतेची, करावीच भक्ती अतिदृढतेची. ईश्वर भक्तीचा मुख्य पाया आहे सत्य व सत्कर्माचा ध्यास, ओढ आणि प्रेम. आणि म्हणून म्हणावेसे वाटते, सत्कर्म करीत राहावे उजळीत दीप भाग्याचे, हेच जीवन सौख्याचे सांगे भगवंत अर्जुनाशी. असत्याचा मार्ग द्यावा सोडूनी, ध्यास सत्याचा धरावा जीवनी, मग हा जन्म लागेल सार्थकी, सांगे भगवंत अर्जुनाशी. महाराज एकदा चळंबे या गावी एका रामदासी बुवांच्या मठात गेले. दुपारचे भोजन करून तिथे झोपी गेले. रामदास बुवांना कामासाठी बाहेर जायचे होते. महाराजांना झोपेतून उठवण्यापेक्षा आपणच काम आटपून लवकर परत यावे, अशा विचाराने मठास बाहेर कुलूप घालून बुवा निघून गेले. श्री परशुराम भट गोरे व त्यांच्याबरोबर असलेले 2 मित्र तिथे त्यावेळेला मठात होते. त्यांनी रामदास बुवांना विनंती केली की आम्ही इथे आहोत, महाराज झोपले आहे, तुम्ही मठाला कुलूप कशाला घालता, तुम्ही जा, आम्ही इथे बसलेले आहोत. पण रामदासानी बुवांनी त्या दोघांनाही मठाच्या बाहेर जायला सांगितलं आणि कुलूप घालून ते बाहेर पडले. परंतु अशा कड्या कुलपामध्ये देवाला कोंडून ठेवता येत नाही. पंढरीचा चोर धरण्यासाठी भक्तीचा दोर असावा लागतो, असं जनाबाईंनी म्हटले आहे. परंतु रामदासी बुवांना हे कळलेले नव्हते. मठात राहूनही देव सापडला नव्हता. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला, अशी त्यांची अवस्था होती. त्यांची भक्ती वेगळी होती. भगव्या कपड्यामुळे ते संन्यासी दिसत असले तरी संन्यासी वृत्ती त्यांच्यात नव्हती. त्यामुळे देवाच्या आणि देवळाच्या बाह्य स्वरूपाला भुलण्याचा प्रमाद बुवांनी केला. अंतरीचा खरा राम त्यांना सापडलाच नव्हता. तो त्यांना सापडावा, देव कुठे पाहावा, देव कुठे शोधावा, तो कसा राखावा, हे ज्ञान होण्याची गरज होती आणि तशी परिस्थिती निर्माण झाली. बुवा कामासाठी देवळाला म्हणजे मठाला कुलूप लावून बाहेर पडले ना, तोच बाहेर बसलेल्या परशुराम भट गोरे व त्यांचे मित्र यांना दाराच्या फटीतून एक तेजस्वी ज्योत बाहेर येताना दिसली आणि ती ज्योत भीमेच्या वाळवंटामध्ये जाऊन पोचली. बुवांना असं वाटत होतं की महाराजांना झोप लागली, परंतु बुवांनाच अज्ञानाची झोप लागली होती आणि त्यांना जागे करण्याची वेळ होती. म्हणून बाबा निघून गेले आणि योगमायाच्या लीलेने महाराजांनी कड्या कुलपातून मठाच्या भिंतीतून आरपार ज्योतीच्या रूपात बाहेर पडले. भीमेच्या वाळवंटात मुलांच्या बरोबर ते खेळत बसले. अनेकांनी त्यांनी पाहिले, दिगंबर बुवा वाळवंटात खेळत आहेत. सर्वांनाच समजले, चळांबे म्हणजे एक छोटंसं गाव, बातमी पसरायला किती वेळ लागणार. काम आटपून परत येणाऱ्या रामदास बुवांना ही बातमी कळली. त्यांचा विश्वासच बसेना. ही बातमी सांगणाऱ्या परशुराम भट गोऱ्यांना त्यांनी पुन्हा पुन्हा विचारून खात्री करून घेतले. गोरे भटजी पुन्हा पुन्हा तेच सांगत होते की आम्ही समक्ष इथून बघितलं आहेत की महाराज मठातून बाहेर पडले आणि ते भीमेच्या वाळवंटामध्ये मुलांच्या बरोबर खेळत आहे. परंतु रामदासी बुवांना हे काही समजत नव्हतं. मठाला आपण बाहेर कुलूप घालून गेल्यानंतर महाराज बाहेर कसे पडू शकतात. आता मी सर्वांना दाखवून देतो की महाराज मठातच आहे. अशा अहंकाराने आणि विजयमुद्रेंनी त्यांनी सर्वांच्या समक्ष कुलूप काढले आणि दार उघडून आत पाऊल टाकलेत. पाहतात तो काय, आज श्रीराम हसत उभा होता
दिगंबर बुवा मात्र कुठेच नव्हते. जणू तो श्रीराम त्यांना विचारत होता, अरे वेड्या, कड्या कुलपात मी राहीन, तू मला बंदिस्त करशील असे तुला वाटलेच कसे? या नभासारखे माझे स्वरूप आहे असेच तू आळवून आळवून म्हणतोस. मीच दिगंबर बुवांच्या रूपात आलो होतो. तू या मठाच्या भूलभय्यात फसला होतास. हा तू दुसरा प्रपंचच करीत होतास आणि म्हणून मला यायला लागले. तुझी खात्री पटवावी लागली. मला दारे खिडक्या बंद करून कुलूप लावून कोंडून ठेवता येत नाही. त्यासाठी विशुद्ध भक्ती हवी असते, निष्काम सेवा हवी. ती असली की मी तुझ्या जवळच आहे, मी तुझ्या अंतर्यामीच आहे. आता हे रामदासी बुवा खरोखर वाळवंटाच्या दिशेने धावले. रामराया रामराया असे करत धावत सुटले आणि या रामदासी बुवांकडे सर्वजण हसत बघत होती. रामदासी बुवांनी बघितलं की खरोखरच श्री स्वामी समर्थ वाळवंटामध्ये आहेत. चला भक्तीचे अनंत दीप उजळीत गाऊया. प्रभो ध्यास चित्ती असे दर्शनाचा, जाणोनिया भाव हा अंतरीचा. आशीर्वचांबू मिळूया तृषार्था, नमस्कार साष्टांग स्वामी समर्था. नमस्कार साष्टांग स्वामी समर्था.